कैरीपासून बनणारे वेगवेगळे पदार्थ तर सगळ्यांनाच आवडतात. तर त्याचपैकी एक रेसिपी मी इथे घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सुजाता पाटील रेसिपीजमध्ये. इथे मी गावरानी कैरी घेतलेली आहे. कैरी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला बारीक फोडींमध्ये याला कट करून घ्यायची आहे. अगदी लोणचंसाठी कट करतो ना त्यापेक्षा थोडी बारीक आपल्याला कट करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता हे कट करून एका वाटीमध्ये काढून घेत आहे. सेम याच पद्धतीने सगळी कैरी मी कट करून घेणार आहे. इथे एक वाटी भरून ह्या कैरीच्या फोडी आलेल्या आहेत. आता गॅसवरती एक कढई ठेवून घेतली, त्यामध्ये तेल घातलं. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, हिंग, जिरं आणि मेथीदाणे घातलेले आहे. 1 चमचा आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे, ते सुद्धा घातलं. छान हे आलं लसूण तेलामध्ये परतून घ्यायचे. लसूणचा कच्चापणा जातो तोपर्यंत परतायचं. त्यानंतर 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची. 10 सेकंद ही लाल मिरची पावडरसुद्धा तेलामध्ये परतवून घ्यायची. त्यानंतर कट करून घेतलेल्या कैरीच्या फोडी घालायच्या आहे. ह्या फोडीसुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायची आहे. ह्या मसाल्यांचा सुगंध छान कैरीमध्ये उतरावा यासाठी आपल्याला 1-2 मिनिटभर आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे. छान परतवून झालं की यामध्ये 1 चमचा ओबडधोबड वाटलेली बडीशेप आणि 1 चमचा धना पावडर घालायची आहे. हे सुद्धा अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे 1 मिनिटभर छान तेलामध्ये परतते तोपर्यंत काय करायचं, इथे मी गूळ घेतलेला आहे, तो अशा पद्धतीने चाकूने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं अगदी लवकर विरघळतो गूळ. तर अशा पद्धतीने आपण हा गूळ कापून घेतला. त्यानंतर इथे मी मीठ घालून घेत आहे. जास्तीचं मीठ म्हणजे 1.5 चमचा मीठ यामध्ये मी घातलेलं आहे. कैरीचा आंबटपणा कमी व्हावा यासाठी आपल्याला मीठ जरा जास्त घालावं लागतं. त्यानंतर बारीक कट करून घेतलेला 1 वाटी गूळ घातला. गूळ छान वितळतो तोपर्यंत आपल्याला हे परतवतच राहायचे. आता इथे माझ्याकडे नॉनस्टिकची कढई आहे. जर तुम्ही स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची घेतली तर खाली गूळ जळण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतोवर गूळ वितळतो तोपर्यंत सारखं परतत राहायचे. गूळ छान वितळला की यावरती आपल्याला काय करायचं, झाकण ठेवून घ्यायचे. झाकण ठेवून आपल्याला 3 ते 4 मिनटं छान ही कैरी गुळामध्ये शिजवून घ्यायची आहे. म्हणजे कैरीचा आंबटपणा अगदी कमी होऊन जातो. आणि इथे आपली कैरीची भाजी अगदी छान अशी शिजलेली आहे. तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकताय, अगदी चटपटीत असं हे टेक्स्चर आहे. आणि ही कैरीची भाजी चवीला अगदी छान लागते. आंबट, गोड, तिखट अशा चवीची ही भाजी तुम्ही एकदा नक्की करा. तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.